आता एक मोठी बातमी समोर येते। सुहास कांदे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे। शिवसेनेचे आमदारही अजित पवार यांच्या भेटीला जाणार आहेत। असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। धन्यवाद। तर या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। याआधी रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता सुहास कांदे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेचे आमदार देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। पुढची बातमी पाहूयात। सारंगखेड्यात अश्वनृत्य स्पर्धेतील तब्बल 3 वेळचा पुरस्कार प्राप्त असणाऱ्या सूर्या या घोड्याच्या भन्नाट डान्सनं सर्वांनाच अचंबित केलंय। या घोड्याला तब्बल 18 प्रकारची नृत्य अवगत आहेत। पाहूया। आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। खासगी बाजारपेठेमध्ये कापसाला भाव नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या 11 पैकी फक्त 4 खरेदी केंद्र सुरू आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। सरकारने ही केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी होतीये। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 47,604 क्विंटल झाली आहे। अमळनेर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या मक्याची सर्वाधिक 7,000 क्विंटल आवक झाली। त्याला किमान दर हा 1,976 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 6,914 क्विंटल आवक झाली आहे। तुरीला 7,525 प्रति क्विंटल रुपये दर मिळाला आहे। दुधणी बाजारात लाल जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक 1,966 क्विंटल झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा 7,748 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। लाकडी बोटीला अतिरिक्त प्रवासी संख्येमुळे अपघात झाल्यास त्यांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्याला केवळ नाममात्र दंड आकारला जातोय। मात्र दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटीमध्ये ज्यादा प्रवासी वाहतुकीमुळे महेश टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचं लायसन्स रद्द करण्यात आलंय। नीलकमल बोट दुर्घटनेनंतर भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी राज्य सरकारला पत्र लिहून मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी केली आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं नार्वेकर म्हणाले। गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या 14 झाली आहे। गुरुवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। नालासोपाऱ्यामध्ये भाच्याच्या लग्नासाठी आलेल्या यूपीतल्या महिलेचा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। बोटीवरील सुरक्षा साधनांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाच्यानं केलाय। मुंबई अहमदाबाद हायवेवर कुर्ला बस दुर्घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे। एका कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये ट्रक चालवत होता। काही वाहनांना ठोकर देत त्यानं ट्रक डिवायडरला त्याचा ट्रक धडकला। यावेळी तिथे असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। तर सकाळपासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी श्वेता यांच्यासह।